नमस्कार सर. नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशन यांच्या वतीनं चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत आयोजित फेसबुक संवाद मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संपर्क अधिकारी प्राचार्य डॉक्टर अतुल साळुंके सर. साळुंके सर या ठिकाणी सी.डी. देशमुख महाविद्यालय रोहा या ठिकाणी प्राचार्य आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेतला सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रीय पुरस्काराने 2011-12 साली त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. कोविड-19च्या कालावधीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेनं समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे भरीव असं योगदान दिलेलं आहे त्या नियोजनामध्ये सरांचा महत्वपूर्ण असा वाटा आहे. तर आपण या ठिकाणी आपली परवानगी असेल तर सुरू करायचं सर? सुरू करूया. नक्की सर, धन्यवाद. पहिला प्रश्न सर या पद्धतीने की कोविड-19च्या कालावधीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेनं जे योगदान दिलेलं आहे किंवा त्याच्याकडे जाण्यापूर्वी जे उन्हाळी शिबिर असतात आपले, त्या शिबिरावर याचा काय परिणाम झाला? उन्हाळी शिबिराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त परिणाम हा ऍग्रिकल्चर विद्यापीठ जी आहेत त्यांच्यावर झाला. कारण ऍग्रिकल्चर विद्यापीठाचं अकॅडमिक कॅलेंडर हे इतरांपेक्षा वेगळं असतं. आपली सर्वसाधारण महाविद्यालय जी आहेत त्यांचं कॅम्पिंग जी आहे ती आपली याच्यामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या आणि क्रिसमसच्या सुट्ट्या या कालखंडामध्ये पूर्ण होतात. फक्त यांचेच जे काही ऍग्रिकल्चरचं आहे त्याचा तो परिणाम होतो. आणि दुसरा परिणाम आपल्याला झाला जो आपण पाणी फाउंडेशन किंवा जलयुक्त शिवार या योजनेखाली आपण जे कामं करतो दरवर्षी त्याला मात्र मोठा फटका बसला. कारण काही जी गावं होती, जी गावं ह्या पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये होती तीच गावं, बरेचशी गावं आपल्या NSSने अडॉप्ट केलेली गावं आहेत आणि अशा गावांवर त्याचा परिणाम खूप मोठा होतो. म्हणजे मला जास्त शंका का वाटायला लागली, कारण ही गावं स्पर्धेमध्ये येत होती आणि स्पर्धेमध्ये आल्यामुळे ही गावं, एकतर गावाचा विकास होणं हा एक भाग होतोच, पण त्यावरचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल त्या मुलांना मिळतं, त्या बॅचच्या मुलांना मिळतं. आज ती बॅच बाहेर पडल्यावर त्यातली काही मुलं यदाकदाचित भविष्यात जॉईंट होते, पण ह्या बॅचच्या मुलांचं मिस झालं, हे मिस होणार आहे. त्यांचं पाणी फाउंडेशन बरोबरचं काम असेल, जलयुक्त शिवाराबद्दलचं काम असेल किंवा मृदुसंधारण आणि पाणी वाचवा या खाली जे काही जेवढे योजना आहेत त्या योजनांमध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये जे काम झालं असतं त्याच्यावर मात्र मोठा परिणाम झालेला आहे, हे मान्यच करावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडी खंतच आहे की ही शिबिरं आम्हाला मिळाली असती तर यदा कदाचित झालं. पण आता आपण वाघापूरचा जर विचार केला, SP कॉलेज पुण्याचा, तर SP कॉलेज पुण्याने वाघापूरचं हे गाव जे आहे हे दत्तक घेतलं होतं आणि गेल्या वेळेस त्यांनी स्पर्धेमध्ये होतं. तर त्या गावाला एक चांगल्या पद्धतीने फायदा झाला आणि तो फायदा पुढे जाऊन त्या गावामध्ये आता जे पाणी होतं तर जवळपास जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत त्यांनी केलेल्या तलावामध्ये किंवा इतर ठिकाणी पाण्याची उपलब्धता पूर्णपणे दिसत होती. ही स्थिती निर्माण होऊ शकते की चळवळ जर चांगल्या पद्धतीने चालली तर त्याच्यामुळे तो सेटबॅक आम्हाला थोडासा बसलेला आहे. निश्चितच सर, राष्ट्रीय सेवा योजना आणि सेवा योजनेचं असणारे एकूण काम हे उच्च शिक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संबंधित घटकांना माहित आहे. पण आता जे सर्वसाधारण लोक आपल्यासोबत आज कार्यक्रम बघतायत त्यांना एकूण राष्ट्रीय सेवा योजनेचं उपक्रम आणि महाराष्ट्रभर पसरलेलं जे जाळं आहे याबद्दल सर थोडीशी माहिती दिली तर बरं. नक्कीच. आपण फक्त उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामध्ये आपण NSS चालतं असं नसून आपल्या बरोबर जर आपण पाहिलं तर 3 संचनालय आहेत. आता 3 संचनालयामध्ये पहिलं महत्वाचं जर कोणते तर शालेय शिक्षण. या शालेय शिक्षण मध्ये सुद्धा आपण 33,000 विद्यार्थ्यांना यामध्ये समावेश केले. म्हणजे 10+2 हा जो पॅटर्न आपला आहे, 11वी-12वीचे विद्यार्थी हे सुद्धा आपल्याबरोबर NSS मध्ये आहे. दुसरं आपल्याकडे व्होकेशनल ट्रेनिंग जे आहे, ज्याला आपण ITI कॉलेजेस म्हणतो आपण, ही ITI ची कॉलेजेस सुद्धा आपल्याबरोबर जॉईंट आहेत. त्याची विद्यार्थी संख्या आपली 10,000. त्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत. या पॉलिटेक्निक कॉलेजेसमध्ये सुद्धा आपण 400 मुलं त्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. ही 3 संचालनं आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ऍग्रिकल्चर महाविद्यालय आहे. म्हणजे 4 विद्यापीठांमध्ये परिघामध्ये जी संख्या आहे ती पण आपण 5,000च्या जवळपास 4ही आहे. म्हणजे परभणीचं असेल वसंतराव नाईक मराठवाडा युनिव्हर्सिटी ती असेल किंवा महात्मा फुले राहुरी असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला असेल किंवा बाळासाहेब सावंत दापोलीचं असेल, या सगळ्या मिळून सुद्धा आपण 5,000ची विद्यार्थी संख्या त्यांच्या बरोबर आहे. या व्यतिरिक्त आपलं मापसू जे आहे, मत्स्य आणि पशु जे विद्यापीठ आहे नागपूरला, त्याच्यामध्येही आपले विद्यार्थी सहभागी आहेत आणि त्यांच्याकडे आपली 1,000ची विद्यार्थी संख्या आहे. YCMU ची मुलं आहेत, म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, त्याची मुलं आपल्या बरोबर आहेत. अशी टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केलं तर माझ्याकडे 3,92,700
इतकी मोठी विद्यार्थी संख्या आज NSS मध्ये प्रवेशित आहे. मग हेल्थ एज्युकेशन मधलं जर विचार केला तर आपली हेल्थ युनिव्हर्सिटी जी आहे नाशिक, त्याही आपल्या बरोबर सोबत आहेत आणि त्यांची विद्यार्थी संख्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर ह्या सगळ्यांचा विचार करून आपण राष्ट्रीय सेवा योजना चालवतो आणि त्याचं आपल्याला जर म्हणायचं झालं तर प्रत्येक गावापर्यंत आपण जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचतो आहोत. ही एक सगळ्यात जमेची बाजू आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना चालवली जाते. या योजनेमागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश जर कोणता असेल तर सामाजिक कामातून व्यक्तिमत्व विकास. हे मुलांना समाज एक प्रश्न आहेत त्याची जाणीव होणं आणि त्यातनं त्याने स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करणं हा त्यामागचा भूमिका आहे. ज्यावेळेस आपण ही योजना सुरू झाली त्याची जर संकल्पना मांडायची झाली तर 24 सप्टेंबर 1969 ला ही योजना सुरू झाली. त्यावेळेस असं त्या योजनेमध्ये मग डॉक्टर चिंतामणराव देशमुख असतील किंवा आपले आयोग जे आहेत त्यांच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः असतील, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये विचार करून त्या पद्धतीने असा विचार केला की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना या मुलांना समाजाबद्दलची जाणीव असावी किंवा राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं यासाठी ज्या योजना निर्माण झाल्या त्या दोन, एक NCC आणि दुसरं NSS. म्हणून NCC ला संरक्षणासाठी सपोर्टिव्ह रोल म्हणून NCC आणि इकडे समाज कार्यासाठी लोकांना मोटिवेट करणं आणि युवकांना सकारात्मक दृष्टी येणं, एक सजगता त्यांच्यामध्ये येणं किंवा चांगला नागरिक तयार होणं, या उद्देशाने ही योजना कोठारी आयोग ज्यावेळेस नेमला गेला तेव्हा कोठारी आयोगाने हे ठासून सांगितलं की इम्प्लिमेंट केलं पाहिजे. म्हणून महात्मा गांधींच्या शताब्दीच्या वेळेस आपण ती योजना 69 ला सुरू केली आणि तेव्हापासून पहिल्या दिवसापासून ही योजना जशी आहे त्याच उद्देशाने त्याच पद्धतीने काम करते. दोन प्रकारची आपली कामं चालतात. एक नियमित काम आपलं चालतं ज्याला मी रेग्युलर ऍक्टिव्हिटी असं म्हणतो की त्या रेग्युलर ऍक्टिव्हिटी जे करंट इश्यू असतात, करंट इश्यू हँडल करणं. म्हणजे आत्ताच आपण विचार केला तर कोविड-19 हे पेंडेमिक सिच्युएशन आहे, याच्यामध्ये सुद्धा आज जर पाहिलं तर फक्त NSS काम करताना तुम्हाला दिसत असेल. सगळ्या महाविद्यालयीन प्रक्रिया जरी आता आपण पाहिलं तर सगळ्या थंडावलेल्या आहेत. फक्त NSS एकमेव असा विभाग आहे तो आता ऍक्टिव्हली काम करतोय. मग असे जे ज्वलंत प्रश्न असतात या ज्वलंत प्रश्नावर काम करण्यासाठी आमच्या नियमित उपक्रमामध्ये विद्यार्थी काम करतात. या व्यतिरिक्त ग्रामीण विकास पुनर्रचना याला आपण जे काही शब्दप्रयोग वापरतो त्याच्यामध्ये योगदान ह्या मुलांचं 7 दिवसाची शिबिर, पूर्वी ही 10 दिवसाची होती. अलीकडे सगळ्याच एक्झामिनेशनचा पॅटर्न बदललेला आहे, आकृतीबंध बदललेला आहे, सेमिस्टर वाईज सिस्टीम आल्या म्हणून 10 दिवसावरून आपण 7 दिवसावर आलो. आणि मग या 7 दिवसाची ज्या शिबिरं आहेत त्या 7 दिवसाच्या शिबिरांमधून मुलांमध्ये परिवर्तन व्हावं, मुलांचं ग्रामीण भागाबद्दल एकमेकांची आपुलकी निर्माण व्हावी किंवा त्यांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव व्हावी आणि गावामध्ये सगळं सोयी सुविधा जरी नसल्या तरी साधन सामुग्री मात्र विपुल आहे याची जाणीव त्या मुलांना व्हावी आणि मग मुलांना त्या गावाशी आपली नाळ जोडता यावी यासाठी 7 दिवसाची शिबिर आहे. जसं गावाच्या विकासासाठी योगदान आहे तसं त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचाही विकास आहे. एकतर मुळात म्हणजे आम्हाला तिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव जाणवत नाही किंवा आम्ही करत नाही. मुलं मुली एकत्र राहतात, एकत्र स्वयंपाक करतात, एकत्र जेवतात, एकत्र सगळ्या भूमिका घेतात. ही एकमेव अशी योजना आहे की त्याला ग्रुप तयार करून, ग्रुपिझम ज्याला आपण म्हणतो, ग्रुप ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, ते सगळं करण्याचं काम ही NSS ची योजना करत असते. म्हणून त्या 7 दिवसाच्या शिबिराला विशेष आहे. कारण तर 7 दिवसामध्ये तो मुलगा एक अशा पद्धतीने मोल्ड होतो की त्याला समाजाबद्दलची जाणीव निर्माण व्हायला लागते. समाज काय आहे, प्रश्न काय आहे, प्रश्न कसे सोडवायचे असतात, म्हणजे प्रश्नांची जाणीवही त्याला होते, प्रश्नांचं मार्गदर्शनही त्याला होतं आणि त्याची अंमलबजावणी तो करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या गावामध्ये पाणी नसेल तर मग पाण्याची दुर्लक्षता आहे, मग यावेळी आपल्याला काय केलं पाहिजे. मग डोंगर उताराचा जर भाग असेल तर तो मग त्या ठिकाणी CCTचं वर्क करतो. जर तिथेच त्याला असं जाणवलं की इथे आपण वृक्षारोपण करू शकतो तो वृक्षारोपण करतो. कुठे तलाव असेल तर त्याचा गाळ काढतो, त्या तलावामध्ये करतो. ज्या गावामध्ये गटारीतनं पाणी वाहत असेल तर तिथे तो बरोबर ज्याला आपण किचन गार्डन ही कन्सेप्ट म्हणजे त्याच्यामध्ये करू शकतो किंवा तो शोषखड्डा तयार करतो, त्या शोषखड्ड्यानुसार त्याच्यामध्ये काम करतो. किंवा काही ठिकाणी नदी वाहते पण ती गाळाने भरलेली आहे तर ते गाळ काढण्याचं काम तो करतो. म्हणजे अशा पद्धतीने गावाच्या विकासासाठी आणि प्रश्नांची जाणीव. आता प्रश्न जाणीव झाली ते काय करायचं. आता कधी कधी मुलं असं म्हणतात की ग्रामीण भागामध्ये हे शक्य आहे, शहरामध्ये काय. तर शहरामध्ये तर उलट सगळ्यात महत्वाचं रेन वॉटर हार्वेस्टिंग ही नवीन कन्सेप्ट आम्ही इम्प्लिमेंट केली. मग रेन वॉटर हार्वेस्टिंग वर तो काम करू शकतो.
कुठे लिकेज असतील नळ तर त्याच्या दुरुस्तीच्या याच्यावर तो कॉन्सन्ट्रेट करू शकतो किंवा अवेअरनेस करू शकतो. पाणी किती महत्वाचं या बाबतीमध्ये तो जनजागृती करतो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर बेसिक क्वेश्चन जो आहे, जो प्रश्न त्याच्या मनासमोर येतो समाजाच्या दुर्भिक्षता, त्याला सोडवण्यासाठी तो स्वतःच मार्ग काढतो, तो स्वतः वे आउट करतो. तो स्वतः म्हणजे एखादा इंजिनिअरिंग कॉलेजचा मुलगा असेल तो वे आउट करून देतो त्याला. दुसरा कुठला ITIचा मुलगा असेल तो वेगळ्या पद्धतीने त्याला वे आउट काढून देतो. म्हणजे ही मुलं आपल्याच टेक्नॉलॉजीने त्या गावाच्या विकासासाठी काम करतात. नेतृत्व विकासामध्ये अतिशय महत्वाची भूमिका ही राष्ट्रीय सेवा योजनेची असते सर. हो. म्हणजे श्रमसंस्कारातून मन आणि मनगट बळकट करण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजना करत असते आणि वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातला एक माझ्या माहितीनुसार असणारा चान्सलर ब्रिगेड नावाचा एक उपक्रम आपला असतो, आपत्ती निवारण शिबिर. त्याविषयी थोडंसं आपण सांगितलं तर. देशामधलं एकमेव असं आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य की विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण NDRFच्या मार्फत दिलं जातं. NDRF ही आपत्ती निवारणामधली सगळ्यात मोठी यंत्रणा ह्या देशामधली आहे आणि त्यांच्याकडनं प्रशिक्षण व्हावं ही कल्पनाच मुळात राजभवनची आहे. राज्यपाल कार्यालयाच्या वतीने 4 वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्या मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी. पहिली योजना जी आली ती क्रीडा महोत्सवाची आहे. त्यातनं खेळाचं प्रावीण्य वाढावं, देशामध्ये चांगल्या पद्धतीची खेळाडू तयार व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये विद्यापीठांमध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण करून त्या मुलांना त्या नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिट करू शकतील या दृष्टिकोनातून त्यांची तयारी करणं ही त्यामागची भूमिका आहे. दुसरा त्याच्यामधले जो आविष्कार हा असा अंगभूत आहे की ज्याच्यामधून रिसर्च निर्माण होणं, चांगले संशोधक तयार होणं ही राजभवनची एक कल्पना होती. आणि म्हणून राज्यपाल कार्यालयाने त्यावेळेस आविष्कारला एक महत्व दिलं की विद्यार्थ्यांमध्ये रिसर्च व्हावे, संशोधन व्हावं, संशोधन पत्रिका तयार व्हावी. मग ते कसं करावं तर ते करण्यासाठी मार्गदर्शन ची एक मालिका तयार केली. त्यातनं मग कॉम्पिटिशन निर्माण झाली. दरवर्षी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये ते केलं जातं. त्यानंतर तिसरा जो आहे तो इंद्रधनुष्य म्हणजे जे सांस्कृतिक आहे, म्हणजे चांगले कलाकार निर्माण करणं, चांगल्या प्रकारचे वाद्यवादक निर्माण करणं, चांगल्या प्रकारचे आर्टिस्ट तयार करणं ही त्यामागची भूमिका आहे. आणि ती भूमिका घेऊन त्यांच्यामध्ये एक राज्यस्तरीय स्पर्धा व्हावी, चांगली मुलं बाहेर यावीत आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं अभिनय क्षेत्रामध्ये असेल, संगीत क्षेत्रामध्ये असेल किंवा वाद्य क्षेत्रामध्ये असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये ती मुलं निर्माण आहेत. तसंच हा एक प्रकार आहे ज्याला मी आव्हान असं नाव देतो. ही चान्सलर ब्रिगेडची एक योजना आहे. ती देशाला सर्वदूर जे आपण प्रश्न भेडसावतो, आपत्तीची काळ येते त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातील काही मुलगी जर ट्रेन असली तर ती त्या स्थळी त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ह्या पद्धतीने मदत करू शकतात. म्हणून ती योजना. आता ह्या योजनेमागचं पाठीमागे आमची भूमिका असण्याचं जरी हे कारण असलं तरी आमचं सिलेक्शन जे होतं ते डिस्ट्रिक्ट वाईज होतं. जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्ह्यातनं आम्ही 30 मुलं घेतो. त्याच्यामध्ये 20 मुलं आणि 10 मुली आणि एक कार्यक्रम अधिकारी मेल आणि एक कार्यक्रम अधिकारी फिमेल अशी एक जोडी आम्ही त्यांना देतो आणि त्यांना प्रशिक्षित करतो. हे प्रशिक्षण दरवर्षी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये होतं. त्याच्यावरही ह्या कोविडमुळे परिणाम थोडासा झालाय आम्हाला, नाहीतर आता जूनमध्ये हे प्रशिक्षण NDRF मार्फत आम्ही कंप्लीट केलं असतं. तो 1 जून ते 11 जून हा आमचा पिरियड होता की ज्या कालावधीत आम्ही करणार होतो त्याला मी पोस्टपोन केलेलं आहे. पण दरवर्षी अशा प्रकारचे 1400 मुलांना आपण ट्रेन करतो आणि ही एक मोठी चांगली कामगिरी म्हणता येईल अशी की आपल्या मुलांनी केलेली आहे. विशेषतः मला कौतुक करावं लागेल आता कोल्हापूर आणि सांगलीला जो महापूर आला होता आणि आपण याला गोंदियामध्ये आपण मी म्हणतो चंद्रपूरमध्ये ज्या भागामध्ये महापूर होता त्या भागामध्ये आपल्या मुलांनी जाऊन स्वतः मदत केलेली आहे. त्यामध्ये घरं बांधून देण्यापासून त्यांनी तयारी केली, अन्नधान्याचा पुरवठा केला, पुराच्या याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच जणांना वाचवलं. ही सगळी गोष्ट ही आव्हानमधली मुलं करू शकली. इव्हन मुंबईमध्ये जी इमारत कोसळली होती त्या इमारतीमधल्या त्या ढीग काढताना सुद्धा आमच्या NSSची मुलं त्या ठिकाणी पोहोचली होती आणि ज्याची नोंद प्रत्यक्षामध्ये NDRFने घेतलेली होती. आणि NDRFने अलीकडे तर या मुलांना स्वतः NDRF फ्रेंड्स म्हणून रेकग्नाइज केलेलं आहे. म्हणजे एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एखाद्या एजन्सीने म्हणजे संरक्षण दलामधली ही एक ब्रँच आहे आणि यांनी ह्या मुलांना NDRF फ्रेंड्स म्हणणं हीच सगळ्यात मोठी आमच्या दृष्टीने जमेची बाजू झालेली आहे. आणि म्हणून राज्यपाल कार्यालयामार्फत जी योजना सुरू झालेली आहे ती अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे आणि समाजामध्ये ही मुलं त्याप्रमाणे मदत करतायत. आणि आता आपण जर पाहिलं त्या कोविडच्या वेळेस सुद्धा आमची मुलं फ्रंटलाईनवर काम करतायत, पोलिसांबरोबर काम करतायत, हेल्पलाईन सेंटरमध्ये काम करतायत.
हे सगळं जर पाहिलं तर असं लक्षात येतं की जी स्कीम राज्यपाल कार्यालयामार्फत सुरू झालेली आहे ती अत्यंत उपयुक्त अशी आहे आणि NDRF ची लोक आमच्या बरोबर त्यामुळे जुळलेली आहेत ही एक सगळ्यात मोठी चांगली बाब. निश्चितच सर, फक्त आपण सगळ्यांच्या माहितीसाठी एक प्रश्न मला असं विचारायचा आहे की आपले जे काही प्रत्येक जिल्ह्यातून 30 असे दरवर्षी ट्रेन करणारे जे विद्यार्थी आहेत त्याचा आणि त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही संपर्क किंवा अशी काही यंत्रणा आहे? नक्कीच दरवर्षी आपण जोडलेली ही यंत्रणा. आपण ही जी 30 मुलांची ट्रेन यादी असते आणि 2 कार्यक्रम अधिकारी आपण आपत्ती विभाग जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्याकडे आपण त्यांच्या ऍड्रेस, मेल ऍड्रेस, ईमेल, त्यानंतर त्यांचा टेलिफोन नंबर, महाविद्यालय, त्यांचा रेसिडेन्शियल ऍड्रेस अशी पूर्ण माहिती आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला देतो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा त्यांना बोलवलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांची मदत ती घेतली जाते आणि ज्या परिस्थितीत त्यांची मदत हवी असेल ती मदत त्या मुलांकडनं दिली जाते. त्याही पेक्षा मला पुढे असं म्हणायचं की ह्या मुलांनी अशा प्रसंगी स्वतःहून पुढे येणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. म्हणजे जिल्हाधिकारी साहेब बोलवतील तो भाग आहेच, त्यांना गरज आहे म्हणून ते पण आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून सुद्धा आमच्या NSSच्या मुलांनी स्वतःहून पुढे येणं ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे आणि अशी मुलं पुढे येतात. काही तर कोविड योद्धा म्हणून विचारतायत आणि आज मला अभिमानाने सांगायला लागेल माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः म्हणतात की NSSची मुलं मोठ्या प्रमाणावर काम करतायत आणि त्यांनी मन की बात मध्येही म्हटलं होतं की NSSची मुलं आहेत आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या कार्यालयामध्ये सगळ्या यांची नोंद झालेली आहे. आपले नोडल ऑफिसर आपण यावेळेस नेमले, म्हणजे आपले जिल्हा समन्वय हे आता केंद्राच्या दृष्टिकोनातून नोडल ऑफिसर झालेले आहेत की कलेक्टर ऑफिस आणि NSS यांच्यामध्ये जे योद्धा काम करतात फ्रंटलाईन वर्कर त्यांना जॉईन करण्याचं काम त्या याच्याने केलेलं आहे. म्हणून ही एक आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची बाब आहे. कोविड-19 मध्ये कोविड वॉरियर म्हणून काम करणारे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी विशेष असं काही ट्रेनिंग दिलेलं आहे किंवा आता तुम्ही काही त्यांना सूचना देऊ इच्छिता? हो, ट्रेनिंग झालेलं आहे. 2 स्तरावर आम्ही या मुलांचं ट्रेनिंग घेतलं. पहिलं जे ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे ते बेसिक कोविड घेतलेलं आहे. हे कोविड काय आहे ही कन्सेप्ट जोपर्यंत वॉरियर्सलाच कळत नाही तोपर्यंत तो फाईट चांगल्या रीतीने करू शकणार नाही किंवा त्याच्या समोर जी काही लोक आहेत त्यांनाही तो सजग करू शकणार नाही. म्हणून आम्ही त्यांना बेसिक कोविडचं ट्रेनिंग दिलं. माझ्याबरोबर युनिसेफ होतं आणि युनिसेफ आम्ही आणि हेल्थ मिनिस्ट्री जी आहे त्यांनी जी आम्हाला SOP दिली होती, जी गाईडलाईन्स दिली होती त्या गाईडलाईन्सला धरून आम्ही या मुलांचं ट्रेनिंग केलं. सुरुवातीला पहिलं ट्रेनिंग झालं ते SNOचं म्हणजे राज्य प्रमुखांचं झालं. राज्य प्रमुखानंतर आम्ही सगळ्याच कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर यांचं ट्रेनिंग इंग्लिशमध्ये दिल्लीत झालं. मग त्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला जर समाजापर्यंत पोहोचायचं असेल तर सगळ्या मुलांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्या राज्याच्या लँग्वेजमध्ये ते झालं पाहिजे आणि मग त्या लँग्वेजमध्ये बोलण्यासाठी रिसोर्स पर्सन वगैरे हे तयार करण्यासाठी आम्हाला युनिसेफने खूप मोठी मदत केली यावेळेस आणि मग युनिसेफ, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा सगळ्या विद्यापीठांमध्ये एक प्रकारचं कोविडच्या संदर्भामध्ये मुलांसाठी, कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी, जिल्हा समन्वयकांसाठी आणि समन्वयकांसाठी ट्रेनिंग आयोजित केलं. पहिला टप्पा संपला, त्याच्यामध्ये मग सेतू ऍप वगैरे हे जे काही गोष्टी होत्या त्या लोकांना डाउनलोड करणं किंवा लोकांना मोटिवेट करणं, त्या सेतू ऍप पासून माहिती करून घेणं यासाठी केलं. तर मला आज आकडे सांगायला आवडेल तुम्हाला. 4,48,176 आजच्या तारखेपर्यंत सेतू ऍप डाउनलोड करण्यासाठी NSSने मदत केलेली आहे. म्हणजे आमच्या संख्येपेक्षा जास्त सेतू ऍप आम्ही डाउनलोड केलेला आहे. मी जे मगाशी म्हटलं ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये तर प्रत्यक्ष दिल्लीच्या वेबसाईटवर म्हणजे ऑनलाईन ज्यांनी ट्रेनिंग घेतलं ते 89,335 मुलं आहेत की ज्यांनी आयगॉटचं ट्रेनिंग प्रत्यक्ष ऑनलाईन घेतलं. आणि मी जे मगाशी म्हणालो की युनिसेफ मार्फत आम्ही ऑर्गनाईज केलं ती संख्या तर खूपच मोठी आहे. मग ती कारण त्याच्यामध्ये युट्यूबवर पण आम्ही ती लिंक देत होतो. ज्या दिवशी ट्रेनिंग सुरू होतं त्या दिवशी युट्यूबवर लिंक असायची. तिथेही युट्यूबवर असंख्य लोक बघतात, अजूनही त्या युट्यूबवर ते बघितलं जात आहे. म्हणजे त्याही बाबतीमध्ये आम्ही सजग होतो, त्याही बाबतीमध्ये आम्ही लोकांना जास्त मोटिवेट केलं. त्याच्यानंतर आम्ही आता दुसऱ्या स्टेजमध्ये आहोत. स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन या स्टेजवर आता NSSची मुलं काम करतात. म्हणजे आता जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, मग डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल फोर्स असेल, पोलीस असेल किंवा BMCचे प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये रिस्पेक्ट यावा, त्यांच्याबद्दलचं त्यांच्या संदर्भामध्ये एक प्रकारची त्या लोकांमध्ये एक प्रकारचं क्रेज तयार व्हावी की हे खरे हिरो आहे. आजच्या दिवसाला आमच्याकडे सगळे खरे हिरो कोण आहेत तर हे जे वॉरियर्स मध्ये भाग. मी तर घरी बसलोय, मी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतोय,
मी सगळ्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करतोय, पण मला वाचवण्यासाठी जो काम करतोय बाहेर त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट निर्माण व्हावा म्हणून आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन याच्यावर आलो. दुसरी गोष्ट, पेशंट त्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की मला त्रास होतोय, मला सिम्पटम दिसतायत, मी असिम्प्टमॅटिक जरी असतो तरी मला जाणवतंय, ही सांगण्याची त्याची मानसिकता पुढे आली पाहिजे. ही का आली पाहिजे? जर तो जर बोलला नाही, तो जर त्याने स्वतःला टेस्ट करून घेतली नाही, तर त्याच्यामुळे माझे प्रश्न निर्माण होणार आहेत, माझ्या जीवाला तो धोका आहे. म्हणून अशा वेळेस त्याला चिडवण्यापेक्षा किंवा तू पॉझिटिव्ह आहे असं म्हणण्यापेक्षा, एक प्रकारचा अफेक्टेड असंख्य आजार आपल्या अंगामध्ये असतात, आपण थोडी त्यावेळेस असं डिस्क्रिमिनेट नाही करत आपण कोणाला. मग अशा परिस्थितीमध्ये त्याला डिस्क्रिमिनेशन होऊ नये, उलट त्याचा रिस्पेक्ट व्हावा. मी तर बऱ्याच वेळा कौतुक करतो की ज्या फॅमिली त्यांना ऍक्सेप्ट करतात, जी मुलं त्यांना मदत करतात, किंवा ते दुरुस्त होऊन घरी आले की त्या बिल्डिंगमध्ये त्यांना करतात, किंवा जे डॉक्टर्स नर्सेस ज्या ज्या सोसायटीमध्ये राहतात ते रिस्पेक्ट करतात, त्यांना खरं मी मानतो आता की तुम्ही खरंच अर्थाने समजून घेतलंय की कोविड काय आहे ते. तर यासाठी सुद्धा आम्ही NSSच्या मुलांमधून आता काम सुरू केलेलं आहे. त्या दृष्टिकोनानं पोस्टर बनवणं, त्या पोस्टर मधून मेसेजेस देणं, सोशल मीडियामधून मेसेज पास ऑन करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये करतोय. म्हणून ह्या दुसऱ्या स्टेजचं आम्ही ट्रेनिंग त्या मुलांना दिलेलं आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची नागपूरपासून सुरुवात झालेली आहे. केशव वाळके, डॉक्टर केशव वाळके स्वतः इनिशिएटिव्ह घेतलं नागपूर विद्यापीठाने. त्यांनी सुरुवातीला जर पाहिलं तर ती दिवसाला सकाळी 500 आणि संध्याकाळी 500 अशा ह्या 5,000 फूड पॅकेट हे तयार करून वाटणं, असे 40 दिवस त्यांनी वाटले. वेदांत कॉलेज आहे आपलं मुंबईमधलं, त्यांनी दर दिवसाला 6,000 फूड पॅकेट तयार करून ते वाटणं त्यांनी 30 दिवस केलं. म्हणजे नागपूर विद्यापीठाने 40 दिवस आणि वेदांत कॉलेजने 30 दिवस स्वतः फूड डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम इम्प्लिमेंट केली. ही ह्या खऱ्या अर्थाने फ्रंटलाईन मध्ये उतरले. म्हणजे हे यांना मी का जास्त प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न करतोय, कारण हे त्यावेळेस गरज होती तेव्हा बाहेर उतरले. म्हणून या दृष्टिकोनातून ही मुलं काम करतायत. पुणे विद्यापीठाचं कौतुक यासाठी मला करावं असं वाटेल की पुणे विद्यापीठाने टार्गेट डिसाईड केलं 60 लाख मास्क बनवण्याचं. नुसतं बनवायचं नाही, ते वितरित करायचं आणि ते वितरणाचं काम केलं आणि त्याच्यासाठी फंड्स जे लागतात ते फंड सुद्धा दिले. म्हणून आदरणीय कुलगुरू करमरकर सर असतील, त्यांनी त्यासाठी जे मोटिवेशन दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे. ब्लड ग्रुप डिरेक्टरी त्यांनी तयार केली, तोही अत्यंत महत्वाचा भाग आहे. आता बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे. आणि जळगाव विद्यापीठाचाही मला उल्लेख करावा लागेल. जळगाव विद्यापीठाच्या मुलांनी स्वतः आदिवासी वाड्यांवर जाऊन मास्क, सॅनिटायझर्स, त्यांना लागणारे वस्तू ह्या सगळ्या डिस्ट्रीब्यूट केल्या. अमरावती विद्यापीठाचं तर कोरोना वॉरियर्स जिथे राहतायत आता, त्या ठिकाणी जाऊन त्या विलिगेशन सेंटरमध्ये, आयसोलेशन सेंटरमध्ये ते काम करतायत. कोणी सायकॅट्रिस्ट तिथे जातोय, कोणी योगाचा शिक्षक तिथे जातोय, कोणी लेक्चर त्यांना वेगवेगळ्या मोटिवेशनल लेक्चर्स देत आहे. आमचे तिकडचे अकोलाची डिस्ट्रिक्ट हे आहेत कोऑर्डिनेटर तिडके, ते स्वतः करतायत. कोल्हापूरचा जर विचार केला तर सदाशिव मोरे हे स्वतः कार्यक्रम अधिकारी सायकलीला समोर भोंगा लावतोय, मागच्या बाजूला माईक सिस्टीम आहे आणि त्याच्यावरून गावात प्रचार करतोय की आपण सोशल डिस्टन्सिंग कसं मेंटेन करावं, काय करावं. म्हणजे ह्या लेवलला आमची प्राध्यापक मंडळी खाली आहेत. म्हणजे प्राध्यापक मंडळांचा जर विचार केला तर सर्व दूर, कोणी सॅनिटायझेशन मध्ये उतरलंय, कोणी रेस्टिंगच्या कंट्रोलिंग मध्ये उतरलंय, कोणी ब्लड डोनेशन मध्ये उतरलंय, कोणी सॅनिटायझर डिस्ट्रीब्यूट करणं, बनवणं, लॅब मधून करणं याच्यामध्ये उतरलेली आहे. या सगळ्या गोष्टी जर मी पाहिल्या तर मला इतकं मनापासून समाधान आहे की सगळेच विद्यापीठ त्याच्यामध्ये. आणि आता तर कौतुक करेल मी गोंडवाना विद्यापीठाचं. गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी मुलांनी मास्क बनवून त्या लोकांना डिस्ट्रीब्यूट केलं. त्याची नोंद आमच्या जे मंत्रालयातले डिपार्टमेंट आहे, आदिवासी विकास मंत्रालय, त्याने त्याचा फेसबुकवर त्याचं रोल मॉडेल म्हणून त्याचा फोटो टाकलेला आहे. ही सगळ्यात मोठी आम्हाला जमेची बाजू आहे. म्हणजे प्रत्येक विद्यापीठाचं योगदान कुठल्या शब्दात सांगावं हेच मोठं आहे. आमच्या नांदेडकडे जर मी गेलो तर नांदेड विद्यापीठाने स्वतः म्हणजे कुलगुरू महोदयांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी 2 व्हॅन दिल्या की ती आपले जे हे आहे सॅनिटायझेशन करण्यासाठी त्या 2 वेगवेगळ्या चौकात ठेवल्या. जो माणूस येईल त्याला त्याच्यापासून सॅनिटाईज पासून त्याला फ्री करणं आणि त्या दृष्टिकोनातून कलेक्टर ऑफिसमध्ये स्ट्रीट प्ले सादर करणं, यासारख्या गोष्टी नांदेड विद्यापीठाने पण केलेल्या आहेत. म्हणजे कुठलंही विद्यापीठ आमचं बाहेर नाहीये. आता SNDTचं केलं तर त्यांच्या मुलांनी त्यामध्ये
सगळ्यात मोठ्या प्रमाणात हे करून म्हणजे ज्याला आपण डेमो म्हणतो, आपण त्या पद्धतीचे डेमो दाखवले, त्या मुलांपर्यंत हे केलं ते केलं. मेडिकल कॉलेजचं म्हणावं लागेल तर सगळ्यांनी कॅम्प लावले. एलेगौडा पाटलांचं मी खास कौतुक करेल, हेल्थ युनिव्हर्सिटीचे जे आहेत अजूनही ते पेशंट चेक करतायत ओपनली, बाहेर येऊन त्यांचे कोणाला कोणते सिम्पटम आहेत का, सिम्पटमॅटिक आहेत का. ते भारती विद्यापीठाने स्वतःचे कॅम्प लावलेत. स्वतः आमचे मेत्रे सर जे आहेत ते ह्याच्या आपल्या ज्या गोळ्या आहेत आता होमिओपॅथिकच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या, त्याचं डिस्ट्रीब्युशन स्वतः करतायत. इकडे आमचे पुराणिक सर स्वतः त्याचं घरोघरी जाऊन डिस्ट्रीब्युट करतात स्वतःच्या पॉकेटमधून, खिशातनं. किती लोकांची नावं घ्यावी तेवढी कमीच आहे. म्हणजे मला जो आठवतो त्याचं सगळ्यांचं सांगायला लागलो तर खूप मोठ्या प्रमाणावर कामांची यादी होईल. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही लोक कामं करतायत आत्ताच्या पोझिशनमध्ये. आकाश धनगर म्हणून एक मुलगा आहे, तो आकाश धनगर तर असा म्हणजे झपाटल्यासारखं कामाला लागलेला आहे जळगाव विद्यापीठाचा. सरोदे आहे तो नांदेड विद्यापीठात, तोही असा झपाटल्यासारखाच कामाला लागलेला. रोज व्हॉट्सअपवर त्याचा एक ना एक तरी मेसेज, कुठे प्लांटेशनचा प्रोग्राम असेल तर त्याचे प्लांटेशनचे फोटो, त्याच्यासाठी टी गार्ड. ह्याही परिस्थितीमध्ये पर्यावरणाचं संरक्षण पण करतायत, इकडे कोविड बरोबर फाईटही करतायत, एनएसएसची ऍक्टिव्हिटी चालू ठेवतायत. ह्या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत. आत्ताच जळगाव विद्यापीठाने नॅशनल लेवलची वेबिनार घेतली, त्याच्या आधी पुणे विद्यापीठाने 2 वेबिनार घेतल्या. एक घोरपडे सर आपले एनएसएसचे आहेत, त्यांनी एकदा ऑर्गनाईज केली. दुसरी पिंपरी चिंचवडचं कॉलेज आहे, त्या पिंपरी चिंचवड कॉलेजने नॅशनल लेवलच्या ह्या म्हणजे कोविडच्या संदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर एनएसएसच्या संदर्भामध्ये. आणि याचं कौतुक आता आमचे दिल्लीचे जे डायरेक्टर आहेत सौरभ शहा आणि असिस्टंट प्रोग्राम ऍडवायझर जे आहेत आमचे कमलकर, त्यांनी कौतुक केलं महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात, की इतक्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे म्हणून. आणि ह्या बाबतीमध्ये मला आमचे कार्तिकेयन जे आहेत रिजनल डायरेक्टर, यांचाही खूप मोठा सपोर्ट मिळतोय. कारण जितक्या परीने ते मेहनतीने लोकांपर्यंत पोहोचून ती माहिती गोळा करण्याचं काम करतात, तेवढं त्यामुळे माझं खूप मोठं काम हलकं होतं त्याच्यात. कारण त्यांचाही तिकडनं रोल प्ले केल्यामुळे गुगल फॉर्म बनवणं ते करणं, अजय शिंदे आमचे युथ ऑफिसर, त्यांची मला मदत मिळत असते. आणि ह्या दोघांमुळे म्हणजे कार्तिकेयन, अजय शिंदे, माझं बॅक ऑफिस, या सगळ्यांमुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो. आणि आज आम्हाला दाखवता आलं की महाराष्ट्रामध्ये एनएसएस हा जिवंतपणे काम करतोय, लोकांसाठी फाईट करतोय. निश्चितच सर, नॉट मी बट यू, वन्स एनएसएस फॉरएव्हर एनएसएस हे ब्रीदवाक्य घेऊन आपण बऱ्याच वेळेला युवकांच्या मध्ये चेतना निर्माण करण्याचं काम करत असतो. एनएसएसचा विद्यार्थी हा कायमस्वरूपी एनएसएसशी जोडला जावा, पण महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्याला त्या सुविधा उपलब्ध नाही. ओपन एनएसएस वगैरे किंवा समाजातील बाकीच्या लोकांसाठी काही आपण प्रोव्हिजन्स किंवा संकल्पना आहेत तशा काही? आधी आम्ही ओपन युनिट सुरू केले होते, पण काय झालं मधल्या काळामध्ये अनुदानित युनिट मिळण्याची संख्या कमी झाली. म्हणून मग काही विद्यापीठांनी काय केलं, त्यांचं ओपन युनिट हे पीजीला कन्व्हर्ट करून टाकलं. म्हणजे पूर्वी पीजीला एनएसएस नव्हतं, पण आम्ही जेव्हा ओपन युनिट कन्सेप्ट मुंबई विद्यापीठात पण मी सुरुवातीला सुरू केली होती, तेव्हा ओपन युनिट सुरू केलं. ओपन युनिटमध्ये हेच होतं की जी चांगली मुलं एनएसएस मधून बाहेर पडलेली आहेत त्यांना पुन्हा एनएसएस मध्ये आणावं आणि त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने एनएसएसला अधिक चांगली प्रगती किंवा गती द्यावी, असं त्या वाळचा उद्देश होता. पण कसं तर ते नोकरदार असतात, त्यांची मदत आपल्याला सातत्याने मिळेल असं नाही, काही नाही. म्हणून मग त्या युनिटमध्ये काम करणारा जो कार्यक्रम अधिकारी होता त्याला खूप त्रास व्हायला लागला. म्हणून मग विद्यापीठाने काय ठरवलं की हे आता युनिट आपल्या अनुदानितच आहे, याला कन्व्हर्ट करून टाकू. मग सगळे पीजीला ते युनिट कन्व्हर्ट झाली. आता ह्या वर्षाचा माझ्या ऍक्शन प्लॅन मध्ये तो भाग मी घेतला. अल्युमिनाय मी तयार करतो, जसं कॉलेजमध्ये अल्युमिनाय असतं सेम कन्सेप्ट मी आता एनएसएस मध्ये वापरतो आहे. आणि आता जर तुम्ही एनएसएसच्या महाराष्ट्र एनएसएस हे मुलांची एक ग्रुप तयार केलाय, ते माझ्या मागे लागले की मला ऑल इंडियामध्ये आम्हाला रेकग्निशन द्या. त्या रेकग्निशनसाठी ते मागणी करताय, पण आउट ऑफ वे जाऊन मला ते करता येणार नाही. म्हणून मी ऍक्शन प्लॅन मध्ये अल्युमिनाय टाकलं. आता त्या विद्यापीठाने स्वतःची अल्युमिनाय तयार करावी आणि ज्या अल्युमिनाय मार्फत मग नेशन वाईज आपण एक वेगळ्या प्रकारची अल्युमिनाय करू. जर सगळ्या विद्यापीठांची अल्युमिनाय तयार झाली, त्यातले चांगले रिप्रेझेंटेटिव्ह एकत्र करून आपण राज्याची अल्युमिनाय तयार करू आणि मग त्या राज्याच्या अल्युमिनायकडनं आपल्याला चांगले मार्गदर्शन, चांगले रिसोर्स पर्सन, चांगले रिव्हेन्यूज मिळतील. रिव्हेन्यू हा शब्द वापरणं तितकंसं मला बरं वाटत नाही, पण त्यांचा हे कॉर्पस फंड जो आहे किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड जो आहे तो त्यांच्याकडनं यावा. आता मला आवडेल की वाळके सरांनी जेव्हा आता फूड पॅकेट बनवण्याचा कार्यक्रम घेतला,
त्यावेळेस त्यांचा एक विद्यार्थी अमेरिकेत होता, त्याने तिकडनं 15,000 रुपये त्यांना पाठवले. म्हणजे आज अमेरिकेतला मुलगा वॉच करतोय की नागपूर विद्यापीठामध्ये एनएसएस काय करतंय. काय करतात. त्याच्या लक्षात आलं की इथे रोज 5,000 लोकांसाठी फूड पॅकेट बनवलं जातंय. त्याने काही विचार केला नाही, 15,000 रुपये लगेच त्यांना त्यांनी कुठलंही अपील केलं नव्हतं, पण इमिजिएटली त्याला 15,000 रुपये त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचले. ही जी मुलांमधलं जे आहे ते त्याचा फायदा आपल्याला समाजासाठी देता येईल का, हा पण त्यामागचा उद्देश आहे. किंवा काही चांगले रिसोर्सेस जे आता मला आणखीन अलीकडची मुलं म्हणाल जर गेलं तर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जी जनजागृती चालू आहे सगळी, म्हणजे वारीच्या बाबत असेल किंवा त्याच्या आधी सावित्रीबाई फुले त्याचं जे टेक्नॉलॉजिकल हेड आहे त्याच्यामध्ये आता आपण जे काम करतोय ते जर पाहिलं तर मग निलेश परबत असेल, त्याच्यामध्ये ऋषिकेश चव्हाण असेल, त्याच्याबद्दल स्वामीराज भिसे असतील, ही सगळी माझी विद्यार्थी आहेत. ह्यांनी जे काही निर्माण केलेलं आहे, जे काही त्यांना योगदान करतायत, म्हणजे एका बाजूला बाहेरच्या स्वरूपामध्ये काम केलं त्यांनी, एनएसएस मध्येही खूप मोठं काम केलं, पण आता सुद्धा वेगळ्या पद्धतीने योगदान देण्याचं काम ते करतायत. तर ही गोष्ट आमचे माजी विद्यार्थी करत आहेत. तर मग अशा ह्या चांगल्या मुलांना एका प्लॅटफॉर्मवर आणणं हे गरजेचं होतं. पण एनएसएसच्या जे काही मला गाईडलाईन्स आहेत किंवा स्टॅट्यूट आहे, त्या स्टॅट्यूटमध्ये तशी प्रोव्हिजन नसल्यामुळे आम्ही मग आता अल्युमिनाय करतोय. आणि मग त्या अल्युमिनायला ह्या वर्षाच्या माझ्या ऍक्शन प्लॅन मध्ये त्याला इन्क्लूड केल्यामुळे ते ह्या वर्षी विद्यापीठ अल्युमिनाय तयार करतील एनएसएसच्या, आणि त्यातनं राज्याची अल्युमिनाय तयार होऊ शकेल. निश्चितच सर, आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये एक महत्वाचा उपक्रम असतो तो म्हणजे वारी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण वारी राबवत असतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठातले स्वयंसेवक त्यामध्ये सहभागी झाले. यावेळच्या वारीवर काय परिणाम झाला कोविड-19चा? खरंच तर म्हणजे आम्ही तर खरं विठुरायाला म्हणेल की आता तुमच्यासाठीच आम्ही धावून येणार होतो, पण याच्यामुळे आपल्याला करता नाही, म्हणून आता ह्या वर्षी आपण व्हर्च्युअल वारी करतोय. तशी त्यांची आखणी सुरू झालेली आहे. व्हर्च्युअल वारी आपली असणार आहे. काम आपलं सुरूच राहणार आहे, पण ते व्हर्च्युअल वारीनुसार आपलं सुरू राहणार आहे. गेल्या वर्षाचा मी इतिहास सांगेल. राजेश पांडे सर जे आहेत एमसी मेंबर, त्यांनी गेल्या वेळेस एक चांगली संकल्पना मांडली की आपण वारी जर करायची असेल तर आपण त्या परिघामध्ये येणाऱ्या सगळ्या विद्यापीठांना एकत्र करू. म्हणून पहिल्यांदा मी विद्यापीठ जर एकत्र केली असतील तर ती 5 विद्यापीठ एकत्र केली. पहिले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यानंतर नाशिकचं आरोग्य विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि एसएनडीटी, या सगळ्यांना एकत्र आणून प्रत्येकाला एक वेगवेगळी जबाबदारी वाटून दिली. कारण टार्गेटच खूप मोठं आपण केलं तर 35,000 मुलं या वारीमध्ये सहभागी होणार. म्हणजे पूर्वी आपली 200 मुलं माऊलीच्या आला आणि 200 मुलं तुकाराम महाराजांच्या पालखीला जात होती. 400 मुलांनी इतकी आपली मर्यादित वारी होती, पण गेल्या वेळेस टार्गेट डायरेक्ट 35,000वर गेलं. मग जेव्हा हे 35,000वर टार्गेट गेलं तर त्याचं नियोजन करणं महत्वाचं होतं. मग ह्या 35,000 मुलांना आपल्याला युटिलाइज जर करायचं असेल वेगवेगळ्या पद्धतीने तर मग आपल्याकडे तशी उपक्रम असली पाहिजे. म्हणून पहिला उपक्रम आपण जो सुरू केला त्यावेळेस त्यांनी 50 लाख पत्रवाळ्या वितरित करणार. त्यावेळी म्हणजे पुणे विद्यापीठामध्ये कुलगुरू महोदय असतील, कुलगुरू असतील, या सगळ्यांनी म्हटलं की आपण पत्रवाळ्या का देतोय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. एकतर पहिली गोष्ट प्लास्टिक बंद. पूर्वी प्लास्टिकच्या पत्रवाळ्या बऱ्याच ठिकाणी वाटल्या जातात, जिथे तिथे मुक्काम असतो तिथे तिथे, किंवा वारीचे जे काही सगळे वारकरी असतात ते स्वतःचे ताट वाट्या घेऊन येतात. मग जर त्यांनी स्वतःचे ताट वाट्या आणल्या तर त्यासाठी पाणी लागेल. पाणी लागलं की पाण्याचं प्रोव्हिजन करावी लागते. पाण्याची प्रोव्हिजन केली की त्याच्यासाठी डिटर्जंट लागतं. तो डिटर्जंट मिश्रित पाणी जमिनीमध्ये मुरतं. मग हे जर सगळं आपल्याला टाळायचं असेल तर मग आपल्याला पत्रवाळी देणं गरजेचं आहे. म्हणून 50 लाख पत्रवाळ्या त्यासाठी नियोजन केलं गेलं. म्हणजे आपण जर म्हटलं तर मठामधली सगळी जेवढी मठपती आहेत यांच्याशी चर्चा करून पुणे विद्यापीठाने त्यांची बैठक बोलवून त्याप्रमाणे चर्चा केली की तुम्ही यावेळेस कोणालाही पत्रवाळ्या आणायला सांगू नका, तुम्ही अपील करा, आम्ही तुम्हाला पत्रवाळ्या पोहोचवतील. हे पोहोचवण्याचं काम त्या पॉटवर तिथे नेऊन पोहोचवण्याचं काम पुणे विद्यापीठाने या विद्यापीठांच्या सोबतीने केलं आणि 50 लाख पत्रवाळ्या आपण वाटल्या. आता 50 पत्रवाळ्या फक्त वाटल्या का तर नाही, त्याचा उस्तावळ्या आपण कलेक्ट केल्या आणि त्या उस्तावळ्या कलेक्ट करून त्याचं खतात रूपांतरण केलं. म्हणजे ज्या ठिकाणी वारी आहे मुक्कामाला त्या महाविद्यालयाला, तिथल्या जवळपासच्या महाविद्यालयाने नियोजन करायचं,
की पत्तरवळ्या कलेक्ट करायच्या, कलेक्ट करून त्या खड्ड्यामध्ये टाकून त्याच्यावर क्लस्टर टाकून त्याला कंपोस्टिंग मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि ते खत पुन्हा शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे आपण त्यावेळेस पाणी वाचवलं, त्यानंतर डिटर्जंट मिश्रित पाणी जमिनीत जाणार होतं त्याच्यापासून आपण वाचवलं, प्लास्टिक बॅन आपण केली. म्हणजे एका उपक्रमामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं शक्य झालं. त्या गोष्टीला आम्ही यावर्षी मिस करणार आहोत. पण आता ह्यावेळेस पत्तरवाळ्या म्हणजे ती वारीच मुळात व्हर्च्युअल झाली यावेळेस, त्यामुळे वारकरीही नाही आणि तीही गोष्ट नाही. म्हणजे तेवढ्या अर्थाने जर म्हटलं तर फक्त आपल्याला मानसिक समाधान नाही. म्हणजे आज जसं टीव्हीवर मी बातमी आज सकाळी ऐकत होतो की दिवे घाटामध्ये आज आपली हे राहिलं असतं, विहंग असं दृश्य आपल्याला दिसलं असतं जे आपल्याला दिसत नाहीये. आज दिवे घाट मोकळा आहे अशी जी बातमी आली तेव्हा थोडंस मनामध्ये खट्ट झालं. अरे ह्यावेळेस आपली NSS ची मुलं असती तर आपण तिथे असतो, आपण ते पाहिलं. ते पाहता येत नाहीये, तो आनंद घेता येत नाहीये, तो भाग वेगळा आहे. पण तेही नाहीये, पण वेस्टेज होत नाहीये म्हणून त्या बाबतीमध्ये ते आपण केलं. त्याच्यानंतर आपण 1 लाख भाविकांमध्ये ते पथनाट्याद्वारे आपण 15 पथनाट्याचे ग्रुप केले आणि वेगवेगळे विषय म्हणजे राज्य सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांचं त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा उद्देश घेऊन आम्ही वेगवेगळे 15 ग्रुप तयार केले पथनाट्यांचे आणि जिथे जिथे मुक्कामाला असेल वारी त्या ठिकाणी त्यांनी पथनाट्य सादर केले. आम्ही 1 लाख लोकांपर्यंत पोहोचलो. 2 लाख लोकांपर्यंत आमचं आरोग्य विद्यापीठ त्या ठिकाणी पोहोचलं. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू. आणि स्वतः कुलगुरू म्हैसेकर सर जे आहेत हे स्वतः जातीनं त्यांनी सगळ्या डॉक्टरांशी चर्चा केली, जी मुलं सहभागी होतील त्यांच्याशी चर्चा केली आणि ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी जवळून पाहणी केली. स्वतः त्यांचं डेंटल कॉलेज जे आहे त्या डेंटल कॉलेजने स्वतःची व्हॅन आणली होती. त्या व्हॅन मधूनच ते तिथे म्हणजे चालतं बोलतं हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलमधूनच ते दातांची तपासणी वगैरे हे सुद्धा चष्म्यांचं वाटप केलं गेलं. म्हणजे एका वेळेस आरोग्य तपासणी केली 2 लाख लोकांपर्यंत, त्याच वेळेस डेंटल चेकअप करून दिलं, त्याच वेळेस चष्म्यांचंही वाटप केलं. ही काम आमची मुलं त्या वारीच्या दरम्यान हे 35,000 मुलांच्या साह्याने आपण करत होतो. याच्याही पलीकडे जाऊन निर्माल्य स्वरूपामध्ये आपण जे करतो ते कलेक्शन करणं, म्हणजे जिथे जिथे निर्माल्य पडलेलं आहे त्या गोष्टी कलेक्ट करायचं. नगरपालिकेच्या सोबत त्यावेळेस टायअप केलं त्या जवळच्या कॉलेजेसने आणि ते निर्माल्य सुद्धा आपण खतामध्ये रूपांतर करण्याचं काम त्याही वेळेस केलं. दुसरं ओपन डिफिकेशन वाचवणं हे महत्वाचं, कारण आपल्याला माहितीये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला होता की वारी जर स्वच्छ होणार नसेल, सुंदर हरितवारी होणार नसेल तर ती थांबवली पाहिजे. मग तेव्हा वारकऱ्यांनी स्वतः चॅलेंज स्वीकारलं, लोकांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये पुणे विद्यापीठाने योगदान घेऊन त्यांनी आपली मुलं तयार केली. अशी 150 ते 200 मुलं ही रोज पहारेकरी म्हणून त्या ठिकाणी होती. हे सकाळी उठून पहारेकरी की कुठलाही भाविक उठल्यानंतर ओपन डिफिकेशनला जाणार नाही, तो जे काही तिथे लावलेले आहेत टॉयलेट जी बनवलेली आहेत तिथेच जाईल आणि टॉयलेटमध्ये जाईल याची राखणदारी त्यांनी केली. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. म्हणून गावातनं वारी जाताना यावेळेस तुम्ही बघितलं असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इजा झालेली दिसणार नाही. इतकं चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यावेळेस आपल्या मुलांनी केलेलं आहे. म्हणजे त्याही बाबतीमध्ये आपल्याला ह्या सगळ्यांना योगदान द्यावं लागेल आणि सगळ्याच विद्यापीठांचे कुलगुरू हे जातीनं त्यावेळेस हजर होते. मग शिवाजी विद्यापीठाचे देवानंद शिंदे सर असतील, त्यांनी मिटिंगा घेतल्या, मिटिंगा घेऊन मुलांचं नियोजन केलं. इकडे सोलापूरला आपल्या फडणवीस मॅडम आहेत, मृणाली फडणवीस मॅडम, त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं आणि त्यांनी सुद्धा मुलांना सूचना केल्या, कार्यक्रम अधिकाऱ्यांना सूचना केल्या, आपलं योगदान काय आहे ते. करमरकर सर तर स्वतः चालतच होते, त्यामुळे काही बोलायचंच नाही. मी मगाशीच म्हटलं की डॉक्टर म्हैसेकर साहेब जे आहेत त्यांनी स्वतः त्या डॉक्टरांशी चर्चा केल्या, काय नियोजन केलं पाहिजे, किती मेडिसिन आपल्याला लागेल, कोणत्या प्रकारचं मेडिसिन लागेल याची उपलब्धता त्यांनी करून दिली. म्हणून ह्या सगळ्या कुलगुरू महोदयांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत वारीच्या बाबतीमध्ये. आणि आता सुद्धा ह्यावेळेस व्हर्च्युअल वारी जी आहे ती पुणे विद्यापीठाची कल्पना ते आता मांडतायत, मुलं ती उचलून धरतायत आणि त्यामुळे ती ह्यावेळेस व्हर्च्युअल वारी आपली आहे आणि तीही चांगली सकारात्मक असेल यात मला शंका आहे. समारोपाकडे येत असताना एक प्रश्न सर, एक कार्यक्रम अधिकारी ते महाराष्ट्राचे जनसंपर्क अधिकारी इथपर्यंतचा आपला प्रवास आणि राष्ट्रीय सेवा योजनेचं पहिलं शिबिर नगर जिल्ह्याचा रेफरन्स असणार आणि आत्ताचं NSS याच्यामध्ये झालेला बदल तुम्ही कसा बघता? हा, एक म्हणावं लागेल, पूर्वीची जी होती प्रसिद्धीच्या माध्यमातून जरी म्हणालो तरी सुद्धा किंवा तेव्हाचं काम करण्याचं तेव्हा त्याचं प्रमाण खूप कमी होतं.
म्हणजे खूप कमी, म्हणजे काही कॉलेजेसमध्ये एनएसएस युनिट असायचं, काही मुलं सहभागी व्हायचे. पण आता जसजसं त्याचं रेकग्निशन वाढायला लागलं, म्हणजे आता आमची मुलं इंटरनॅशनलला जायला लागली आहेत. गेल्या वर्षी 8 मुलं आपण इंटरनॅशनलला पाठवली. रशियामध्ये आपली 8 मुलं सहभागी झाली होती, त्याच्या आधी चायनामध्ये झाली होती, त्या आधी श्रीलंका, कोरियामध्ये आपली मुलं सहभागी झाली होती. म्हणजे आपल्या मुलांना इंटरनॅशनल लेवलला जाता येतं. त्यानंतर राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आपल्याला प्रमाणपत्र मिळतं, सर्टिफिकेट मिळतं. हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर या मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रेज, आणि जेव्हा आता एनएसएस मध्ये यायला लागल्यानंतर ऍक्टिव्हिटी ज्या आहेत या पुशअप केल्या जातात. म्हणजे शासनाकडून सुद्धा ऍक्टिव्हिटीला खूप मोठ्या प्रमाणावर महत्व दिलं जातं, त्याचं अकाउंटेबिलिटी शोधली जाते. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं पहिलं शिबिर जे होत होती तेव्हा मर्यादित मुलं होती, खूप सिलेक्टेड मुलं होती, आणि त्या सिलेक्टेड मुलांमध्ये मोटिवेशन होतं. आज मुलांमध्ये मोटिवेशन आणावं लागतं. मग हे मोटिवेशन आणवण्यासाठी त्यातला जो कार्यक्रम अधिकारी आहे तो खूप सकारात्मक लागतो. पूर्वी कार्यक्रम अधिकारी सकारात्मक असेल का आणि नसेल का, कारण तो मुळातच त्यावेळेस एक मर्यादित स्वरूप होतं, आणि त्या मर्यादित स्वरूपामध्ये ज्या मुलांना तो आव्हान करायचा, मोजकी मुलं असायची, तेही प्रेरितच असायची. इकडे कार्यक्रम अधिकारी प्रेरित, इकडे मुलं प्रेरित, आणि त्या दृष्टिकोनातनं कामाला सुरू व्हायचं. म्हणजे त्यामुळे असं कोणाला प्रेशर यायचं. पण आता मात्र मुलांची संख्या इतकी मोठी आहे, पण त्या मुलांना आता गावाशी असलेलं टच, काम करण्याची जी प्रवृत्ती, याच्यापासून खूप अंतर पडले. मग ह्या मुलांना पुन्हा त्या ट्रॅककडे नेणं हे कार्यक्रम अधिकाऱ्याचं एक कौशल्यावर डिपेंड आहे. म्हणजे मुलांकडे आज ताकद आहे, ताकद नाही असं मी म्हणत नाहीये, पण ज्याला विजन लागतं, काम करण्यासाठी जी मनोबलता लागते, ते मनोबलता येण्यासाठी कार्यक्रम अधिकाऱ्याला स्वतःहून प्रयत्न करावे लागतात. त्याला सकारात्मक मोल द्यावा लागतो, आणि यातनं तुला काय बेनिफिट मिळणार आहे ते द्या. पूर्वी 10 मार्कही नव्हते, आम्ही जेव्हा होतो तेव्हा 10 मार्क ही कन्सेप्टही नव्हती. त्यामुळे आत्ताच्या काळात जर विचार केला तर 10 मार्क आहेत, मुलांना मोठं मोठं रेकग्निशन आहे, तेव्हा तर आम्हाला कळायचं पण नाही की नॅशनल कॅम्प्स असतात किंवा काय असतात. पण ही गोष्ट जी आत्ता आहे ती मोठ्या प्रमाणावर चालू झालेली आहे. म्हणून मोजक्या मुलांना तेव्हा संधी मिळायची, ती संधी आज या मुलांना सहज उपलब्ध होते. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म, कुठे स्टेट लेवलच्या कॅम्पला जाता येतं, कुठे त्यांना राज्य शासनाचे काही उपक्रम असतात राज्यस्तरीय, त्याच्यावर जाता येतं. त्यानंतर ऍडव्हेंचर कॅम्प्स असतात, त्याला जाता येतं, किंवा आपण आव्हान म्हणतो, आव्हान सारख्या चांगल्या शिबिरामध्ये त्यांना सहभागी होतात. देश पातळीवर युथ मेळावे असतात, त्याला त्यांना सहभागी होता येतं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं तर मेगा कॅम्प्स असतात. मग ह्या विविध कॅम्पमध्ये त्यांना सहभागी व्हावं लागल्यामुळे त्यांना अपॉर्च्युनिटी वाढत गेलेली आहे. स्टेट एसआरडी परेड आपली आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिळतं. आरडी परेडला तो जातो, त्याच्यामध्ये त्याला मिळतं. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आज मुलांना अपॉर्च्युनिटी जास्त आहे, जी पूर्वी कमी होती. आज मुलांना गावाकडे खेचणं, गावाकडे घेऊन जाणं ही मात्र मोठी कुशलता आहे, आणि ही त्या कार्यक्रम अधिकाऱ्यावर अवलंबून आहे. जो कार्यक्रम अधिकारी मनापासून एनएसएसला स्वीकारतो, मग 3 वर्ष का स्वीकारतो, तो मात्र आज तर 10-10 वर्षे एनएसएस मध्ये काम करणारी माणसं आहे. मग अशा वेळेस तो मनुष्य जो काम करतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. म्हणून पहिला शिबिर जे झालं होतं संगमनेरलाही आम्ही स्टेट लेवलचा कॅम्प झाला होता, त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला करता येईल, कोल्हे सर त्यावेळेस होते. तर ती शिबिर जी व्हायची ती मोटिवेटेड मुलांची होती. आता मुलांना मोटिवेटेड करून शिबिर होतात. त्यामुळे हा एक सगळ्यात मोठा बदल आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुक पासून मुलांना बाजूला घेऊन एनएसएस बिंबवणं हे तसं चॅलेंजिंग आहे, आता थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये. नाही, आता तर उलट मला फेसबुकची मदत मिळते, आता मला या व्हॉट्सअपची मदत मिळते. कारण काय झालं, या कोविडमध्ये सगळेच एकमेकांपासून विलगीकरणामध्ये गेल्यामुळे त्यांना जर एकत्र आणायचं असेल तर आज मी त्याला अपॉर्च्युनिटी समजतो. म्हणजे कालपर्यंत मी म्हणेन त्याला की त्या मुलाला तिथून बाहेर काढणं वगैरे, पण आज मला त्याला पुन्हा तिकडे डायव्हर्ट करावी लागते. आणि बघा ना, हिला मी अपॉर्च्युनिटी म्हणेन की आज मला माझ्याकडे महाराष्ट्रातली जेवढी मुलं आहेत तेवढ्या मुलांचे फोन नंबर आलेले आहेत, तेवढ्या मुलांचा ईमेल आलेला. ही गोष्ट मला कधीच जमली नसती जर तो हे राहिला नसता पॅन्डेमिक, तर ह्या मुलांचं कलेक्शन, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना मेसेज टाकणं, ही गरज मला तेवढी भासली नसती, कारण माझी यंत्रणा काम केलं असतं. म्हणजे मी माझ्यापासून कोऑर्डिनेटर डिस्ट्रिक्ट असा गेला असता पाच. पण आता मला सगळ्यांना सजग करायचं जर असेल, एक क्लिकवर मला मेसेज टाकायचा असेल तर मला यांची लिस्ट हवी होती. आज माझ्याकडे ती लिस्ट येते. सगळ्या कॉलेजेसची मला ना लिस्ट माझ्याकडे तेव्हा नसायची, आता मला सगळ्या कॉलेजेसची लिस्ट आहे. आज सगळ्या कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्या कॉलेजच्या डिस्ट्रिक्ट कॉलेजच्या प्रोग्राम ऑफिसरची लिस्ट कलेक्टर ऑफिसला पोहोचलेली आहे.
ही सगळी जमेची बाजू आहे. पण ह्या एनएसएस मुलांना का टाकतंय आणि एनएसएस या ठिकाणी टेक्नॉसॉली देखील होतं यावेळी बदलत्या काळानुसार सगळं त्याच्यात. नक्कीच नक्कीच सर. नक्कीच आम्ही आता टेक्नॉलॉजी जगत, कारण आता पुढचे व्हर्च्युअल क्लासेस पण याच्यातनंच चालणार आहे, म्हणून आम्हाला ह्याचाच मार्ग वापरावा लागणार आहे. 100% सर. विद्यापीठ ही लोकाभिमुख असावीत, विद्यापीठ ही उद्योगधंदे आणि व्यवसायाशी जोडलेली असावीत, असे या ठिकाणी मूलभूत उद्दिष्टाने विद्यापीठ चाललेले असतात. तर एनएसएसचं महत्वाचं काम की युवकांच्या मध्ये समाजाची असणारी कनेक्टिव्हिटी वाढवणं, यासाठी एनएसएस काम करत असतं. समारोपाकडे येत असताना थोडंसं मला सांगायला आवडेल सर की डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव आणि आत्ताचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जे सदस्य आहेत, त्यांच्या संकल्पनेतून ही चांगुलपणाची चळवळ आपण संपूर्ण भारतभर सुरू केलेली आहे. इंटरनॅशनली देखील काही लोक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मूळची उद्देशच हा आहे की चांगलं काम करणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आपल्याला ही मोहीम किंवा ही चळवळ पुढे चालवायची आहे. ही कोणत्याही पक्षासाठी, कोणत्याही धर्मासाठी, कोणत्याही या ठिकाणी स्त्री पुरुष यांच्यासाठी नसतो. ही सर्वसामान्य ज्याच्या मनामध्ये चांगुलपणा आहे, चांगुलपणा प्रत्येकाकडेच असतो, तो चांगुलपणा जास्तीत जास्त प्रसारित करावा या उद्देशाने आपण ही चांगुलपणाची चळवळ सुरू केलेली आहे. तर मला शेवटी तुम्हाला असं विचारायचं आहे की चांगुलपणाची चळवळ आणि आजचा युवक, हे फक्त एनएसएसचा विद्यार्थी नाही, ओव्हरऑल असणारे सगळे युवक, याबद्दल आपले विचार किंवा भूमिका नेमकी काय आहे? नाही, आज समाजाला खूप मोठी गरज आहे, चांगल्या व्यक्तिमत्वांची गरज आहे समाजामध्ये. आणि आज जेवढंही आपण यंत्रणा पाहतोय, चांगल्या लोकांमुळेच आज आपल्या देशामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत. वाईट नाही असं मी म्हणणार नाहीये, पण ते किती आहे? 10% आहे. आणि त्याच्यामुळे खूप काही मोठा परिणाम आपल्यावर होतो असं नाहीये. उलट आपण सगळ्यांनी जर 90% जरी आपण चांगले झालो, तर हे 10% नथिंग राहतील आपल्या याच्यामध्ये. म्हणून त्या दृष्टिकोनातून चांगुलपणा हे माणसामध्ये असणं, चांगलं वागणं, समाजामधील माणसांमध्ये चांगलं करणं. आज मी भाजी घ्यायला गेलो, मला एक भाजीवाला भेटला, तो मला सहज म्हणून गेला, सर भांडणाने काय होतो? काहीच होत नाही, काही हातीच लागत नाही. उलट रोज मनापासून इतकं कंटाळा असतो की टेन्शन असतं. पण आता आम्ही असं ठरवलंय, ज्या दिवशी आम्हाला इथून उठवतील त्या दिवशी आम्ही उठायचं, 2 दिवस थांबायचं, पुन्हा 2 दिवसांनी या जागेवर येऊन बसायचं. त्यामुळे आम्ही भांडणं सोडून दिलं, हे सोडून दिलं. आले नगरपालिकेचे लोक की आम्ही त्यांना नमस्कार करतो, त्यांनी म्हटलं जा की आम्ही उचलतो, म्हणजे आमचं नुकसानही होत नाही आणि काहीच होत नाही. परत 2 दिवसांनी आम्ही इथेच असतो, म्हणजे जागेवर, ह्याच जागेवर आम्हाला बसायला मिळतं. म्हणजे एक सामान्य माणसाला कळायला लागलेलं आहे की भांडण्यात काही नाहीये. मला जर विकायचं असेल, सर तुमचा माईक म्यूट झालेला आहे. तुमचा माईक म्यूट झालेला आहे. हा सर बरोबर. शेवटचं वाक्य सर, सामान्य माणसाला भांडू नये हे कळायला लागलेलं आहे, इथंपर्यंत म्यूट झाला सर. सर माझा आवाज येतोय? आता येतोय आवाज, मध्ये बंद पडला होता आवाज. हा सर. नाही, आपण सांगितलं की सामान्य माणसाला या ठिकाणी समजायला लागलेलं आहे की आपण भांडून चालणार नाहीये, म्हणजे चांगुलपणा वाढीस लागलेला आहे, इथंपर्यंत होतं सर. तिथून पुढचा बदला. आपल्याला ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, जमेची ही गोष्ट आपल्या बाजूने, की अशा पद्धतीने घडतंय, चांगलं घडतंय, लोक चांगलं करतायत. म्हणून चांगुलपणाची चळवळ आपण जी सुरू केली ती खूप चांगली आहे. मुळे सरांना धन्यवाद दिले पाहिजे की चांगली लोक एकत्र आणणं ही सुद्धा एक चांगली बाब आहे. आणि त्यातनं हे घडतंय. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋण व्यक्त करीन की मला आमचं एनएसएस या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचवता आलं. निश्चित सर, आपण या ठिकाणी चांगुलपणाच्या चळवळीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशन यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. हा सर, लाईव्ह थांबवलंय आपण आता. चांगली झाली सर मुलाखत. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. मी पत्र पाठवतो सर लगेच आभाराचं. ओके, थँक्यू. थँक्यू सर.